या ठिकाणी सिल्लोड कन्नड रोडवर अमर उपोषणासाठी बसलेले शेतकरी दिनांक 21/2/2024 रोजी रस्ता मोकळा न झाल्यामुळे परत त्यांनी दिनांक 6/2/2025 रोजी उपोषण सुरू केले। या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन पण दिले, पण शालेय विद्यार्थी आणि आता शेतातील कामे अगदी तोंडावर आहे। सर्व उपोषणकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। नेपूर तलाठी सदाचे श्री कातार सर त्यांना या ठिकाणी उपोषणाला भेट दिली व त्यांनी माघार घ्यावी असं कातार सर म्हटले, पण शेतकरी म्हणताय प्रशासनाला की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, हा रस्ता मोकळा करावा। या ठिकाणी सर्व शेतकरी मंडळ, त्यानंतर नेपूरचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तातूराव भुजन, सर्व शेतवस्तीतील ज्यांना त्रास होत आहे ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तलाठी आप्पा काय म्हणतात। आप्पा, या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी मंडळ अधिकारी आहेत, मंडळ अधिकारी आपल्याला सांगतील त्यांची प्रतिक्रिया काय आहे। उपोषणकर्त्यांनी 29 तारखेला शासनाने निवेदन दिलेले आहे, त्या अनुषंगाने काल आमचे सध्याचे ग्राम महसूल अधिकारी पावसकर यांनी सरांना याबाबत माहिती दिली। आज त्यांना मागणी आहे उपोषण याकरता विनंती केलेली आहे। याबाबतीत तहसीलदार साहेब तसेच पोलीस निरीक्षक बोलणे झालेले आहे की सहकार्य करतील, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात। आमचं काय म्हणणं यानंतर उपोषणकर्ते सर्व आहे। मी पवार यांना विनंती करतो, तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एवढीच आहे, हे प्रशासनाने इथं आलेलं आहे, सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे, आम्ही त्याबद्दल नाराज नाही, आम्हाला कोणाचा विरोध नाही, फक्त रस्ता मोकळा करून पाहिजे आम्हाला। इथं रोड पासून तर 222 गटापर्यंत आमची गाडी, वाहन, गहू काढायचं मशीन वगैरे सगळं झालं पाहिजे। शाळेच्या विद्यार्थ्याला रस्ता पाहिजे, नाही पण शाळाच बंद करून टाका, परत आमच्या शेताही बंद करून टाका, आम्हाला फक्त रस्ता पाहिजे, आम्हाला कोणाचा विरोध नाहीये, एवढंच माझं म्हणणं आहे बस। या ठिकाणी आपण बघितलं मंडळ अधिकारी साहेब बोलत होते, त्यानंतर उपोषणकर्ते बोलत होते। प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालण्याची गरज आहे, कारण उपोषणकर्त्यांची तब्येत ही खालावलेली आहे आणि ते उपचार घेण्यास सुद्धा नाही म्हणत आहे।